राज्यात भाजपच नंबर 1 चा पक्ष असणार। किमान 27 महापालिकेत महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या एकाचा महापौर होईल। मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाही। देवेंद्र फडणवीस नागपूरचे। बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाही, तर राज ठाकरेंचं विधान। मी सर्टिफाईड नागपूरकर। काही मुंबईला जन्माला येऊन म्हातारे झाले तरी विकास करू शकले नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर टीका। अजित पवारांविरोधातले बैलगाडीभर पुरावे आता का देत नाहीत? राज ठाकरेंचा भाजपला सवाल। तर हा आमचा नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न। राज ठाकरेंचं वक्तव्य। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार करू। TV9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवारांचं भाकीत। हिंदी संस्कृती सांगते कुटुंब म्हणून एकत्र राहिलं पाहिजे, मात्र उद्या काय होईल हे आज सांगता येणार नाही। पिंपरी चिंचवडमधील दोन्ही राष्ट्रवादीच्या संयुक्त सभेत रोहित पवारांचं सूचक विधान। पुण्यात 10 जानेवारीला दोन्ही राष्ट्रवादी संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करणार। अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध होणार। ज्युनियर ठाकरे बंधू पालिका निवडणुकीसाठी प्रचाराच्या मैदानात। सांताक्रूज, खारदांडा आणि धारावीमध्ये आदित्य ठाकरेंचा प्रचार दौरा। तर मुंबई उपनगरात अमित ठाकरेंकडून शाखा भेटी। फडणवीसांना नेत्यांनी पूर्ण माहिती दिली नसेल। तुमचा स्थानिक नेता युतीसाठी टाइमपास करत होता। भाजपने दिलेल्या लेखी प्रस्तावाने झालेली बोलणी यातील तफावतीमुळे युती तुटली। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। अंबरनाथमधील काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपात। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। महायुतीच्या घटक पक्षांसोबत आघाडी केल्यानं काँग्रेसनं कारवाई केली होती। निलेश घायवळ प्रकरणात माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, अन्यथा अजित पवारांनी संन्यास घ्यावा। मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवारांना खुलं आव्हान। ठाकरे बंधूंची उद्या नाशिकमध्ये पहिली जाहीर सभा। तर ठाकरेंची शिवसेना, मनसे, पवारांच्या राष्ट्रवादीची शिवतीर्थवर रविवारी ऐतिहासिक सभा होणार। अर्ज फेटाळलेल्या उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा। निवडणूक अधिकाऱ्याच्या कारभाराविरोधात याचिकेवर शुक्रवारी सुनावणी निश्चित। बाद ठरवलेले अर्ज पुन्हा स्वीकारले जावेत अशी मागणी। सांगलीतील अजित पवारांना मोठा धक्का। प्रभाग 6 मधील उमेदवार आझम काझी यांच्यासह 8 जणांवर हद्दपारीची कारवाई। भाजपकडून सूडबुद्धीने कारवाई केल्याचा काझी यांचा आरोप।